नमस्कार. स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात उन्हाळा विशेष पारंपरिक पद्धतीने बनवलेला अतिशय चविष्ट आणि 2 ते 3 वर्ष देखील टिकणारा कैरीच्या छुंद्याची रेसिपी. मी अगदी अचूक प्रमाणासह तुम्हाला हा कैरीचा छुंदा बनवून दाखवला आहे, त्यामुळे नवशिक्यांनी जरी बनवला तरी छुंदा बिघडणार नाही याची खात्री. चला तर बघूयात आता याची कृती. कैरीचा छुंदा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो कैरी. अगदी ताजी अशी कैरी मी पाण्याने स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली आहे. इथे मी ही जरा आंबट अशी कैरी वापरली आहे. ह्याचा छुंदा खूप मस्त होतो. सर्वप्रथम आपण ह्या कैरीचा हा जो देठाचा भाग आहे हा कापून घेऊ. आणि सोलनीनी आता याची साल काढून घेऊया. हलक्या हलक्या हाताने याची साल काढून घेऊया. सर्व कैऱ्यांची साल काढून झाली. आता आपण ह्या किसणीवर किसून घेऊ. इथे परातीमध्ये आता सर्व कैऱ्या आपण किसून घेऊया. छान कडक आणि पक्क्या झालेल्या कैऱ्या छुंद्यासाठी घ्या, म्हणजे छुंदा अगदी 1-2 वर्ष देखील सहज टिकतो, खराब होत नाही. फ्रीज मध्ये देखील ठेवायची आवश्यकता नाही. सर्व कैऱ्या किसून झाल्या आणि हा किस मी एका मोठ्या काचेच्या बॉल मध्ये ठेवला आहे. आता यामध्ये 1 टीस्पून मीठ घालूया. 1 टीस्पून लाल तिखट घालणार आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड घालणार आहे. 1.5 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालणार आहे. ह्या काश्मीरी लाल मिरचीमुळे याला रंग खूप मस्त येतो. 7 ते 8 काळी मिरी, 4 लवंग आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे. ह्याची खलबत्त्यात अशी बारीक पूड करून घेतली, हे पण घालणार आहे. थोडे हे मसाले घातले की छुंदा अगदी छान मसालेदार असा होतो. आता अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम कैरीसाठी साधारण 550 ग्रॅम साखर घालणार आहे. साखर मी बारीक करून घेतली आहे, म्हणजे ती लवकर यामध्ये मिक्स होईल. ही मी घेतलेली जी कैरी आहे ही जरा आंबट आहे, त्यामुळे 500 ग्रॅमला 550 ग्रॅम एवढी साखर घातली आहे. साखरेचं प्रमाण हे कैरीनुसार कमी अधिक होऊ शकते. तुम्ही जर तोतापुरी कैरी घेतली तर त्याला साखर कमी लागते. ही जी लोणच्याची कैरी आहे ही जरा आंबट असते, त्यामुळे याला साखर जरा जास्त घातली आहे. आज आपण पारंपरिक गुजराती पद्धतीने हा छुंदा बनवणार आहोत, त्यामुळे हा उन्हामध्ये ठेवून आपल्याला बनवायचा आहे. ह्याला वेळ जरा जास्त लागतो. याआधी मी अगदी झटपट बनणारा गुळाचा छुंदा देखील दाखवला आहे. तो गॅसवर शिजवून आपण बनवला आहे, पण त्या छुंद्याच्या आणि या छुंद्याच्या चवीमध्ये फरक हा नक्कीच जाणवतो. सौर ऊर्जेवर बनवलेला छुंदा आणि कुकिंग गॅसवर शिजवलेला छुंदा या दोन्हीमधील फरक तुम्ही दोन्ही खाल्ल्यानंतरच कळेल. हे छान आता अगदी मिक्स करून घेऊ. तुम्ही जर इथे जाड साखर वापरली तर ती साखर मुरायलाच खूप वेळ लागतो आणि छुंदा व्हायला देखील वेळ लागतो, त्यामुळे अशी बारीक करून घ्या. बरेच जण छुंद्यामध्ये हळद देखील घालतात, पण हळद घातली तर मग उपवासाला छुंदा चालत नाही, त्यामुळे मी इथे हळद घालणार नाही. हे बघा, 5 ते 7 मिनिटासाठी मी हे छान असं मिक्स करून घेतलं आहे. किती छान हे जरा ओलसर झालं आहे. आता आपण यातील चमचा काढून घेऊ. आता आपण यावर झाकण ठेवू आणि ह्या साखरे आणि मिठामध्ये ही कैरी मुरण्यासाठी साधारण 1 दिवस आणि 1 रात्रभर आपल्याला ठेवायची आहे. मी आज सकाळीच हे कैरी किसून यामध्ये साखर, मीठ आणि मसाला रात्रभरासाठी मुरला आहे. पूर्ण दिवस आणि आजची रात्रभर हे ठेवणार आहे. उद्या सकाळी मी तुम्हाला हे दाखवते आणि उद्या सकाळी आपण ह्याला उन्हात ठेवूया. आता
हे आपल्याला पातळ अशा सुती कापडाने असं झाकून घ्यायचं आहे. शक्य असेल तेवढा पातळ असं सुती कापड घ्या. जाड कापड घेतला तर मग ऊन याला नीट लागणार नाही आणि छुंदा तयार व्हायला वेळ लागेल. आता हा बॉल मी उन्हामध्ये ठेवते आहे. तुमच्याकडे किती ऊन येते त्यानुसार हा छुंदा तयार होण्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. कमी ऊन येत असेल तर 7 ते 8 दिवस लागतील आणि छान कडकडीत ऊन येत असेल तर अगदी 5 ते 6 दिवसामध्ये देखील छुंदा तयार होतो. रोज सकाळी हा छुंदा आपल्याला उन्हात ठेवायचा आहे आणि ऊन गेल्यानंतर घरामध्ये आणून ठेवायचा आहे. प्रत्येक दिवशी हा छुंदा कापड काढून तळापासून ढवळून घ्यायचा आहे आणि मगच उन्हामध्ये ठेवायचा आहे. 5-6 दिवस अशीच प्रोसेस रिपीट करायची आहे. आता 5-6 दिवसानंतर हा छुंदा तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. उन्हामुळे हळूहळू हा छुंदा घट्ट व्हायला सुरुवात होते, साखरेचा पाक व्हायला सुरुवात होते. अतिशय चविष्ट आणि रसरशीत असा कैरीचा छुंदा तयार आहे. हे बघा, याचा टेक्स्चर आणि कलर किती छान झाला आहे. तुम्ही जर हा छुंदा बोटाने असा बघितला तर बरोबर एक तार बनतो आहे. चिकट असा तार याचा झाला आहे. असाच आपल्याला हा हवा. छुंदा जर तुम्ही खूप जास्त कोरडा होईपर्यंत उन्हामध्ये ठेवला तर तो मुरल्यानंतर अजून अजून कोरडा होत जातो. त्यामुळे असा एकतारी पाकाचा रसरशीत हा छुंदा ठेवा, म्हणजे काही दिवसांनी हा अजून अजून जरा कोरडा होतो. आता हा छुंदा कोरड्या हवाबंद बरणीमध्ये ठेवा, म्हणजे खराब होणार नाही. आणि छुंदा घेत असताना चमचा, हात हे कोरडे असावे. त्यामध्ये पाण्याचा अंश जर गेला नाही तर छुंदा अगदी 2-3 वर्ष देखील सहज टिकतो. बाहेरच सहज टिकतो, फ्रीजमध्ये वगैरे ठेवण्याची आवश्यकता नाही. हा छुंदा तुम्ही नक्की करून बघा. मुलांना कुठलेही सॉस देण्यापेक्षा हा छुंदा तुम्ही वेगवेगळ्या पराठ्यांबरोबर तोंडी लावण्यासाठी देऊन बघा. अप्रतिम लागतो. सर्वजण अगदी आवडीने खातील अशी रेसिपी आहे. नक्की करून बघा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजटच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.